राष्ट्राचे दिव्य ज्योती ओवाळून आरती. नमन माझे महात्मा फुले, आहे आज त्यांची जयंती, आहे आज त्यांची जयंती. सर्वांना माझा नमस्कार. मी निमिषा अमोल शेगोकर. महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. त्यांच्या वडील फुल विकायचा व्यवसाय करायचे म्हणून त्यांचे नाव फुले असे पडले. त्यांना महात्मा ही उपाधी 11 मेला मिळाली होती. त्यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला होता. त्यांनी आपल्या पत्नीला शिकवून सर्वात पहिली भारतीय महिला शिक्षिका बनवले होते. त्यांनी सत्यशोधक, शेतकऱ्यांचा आसूड आणि गुलामगिरी ही पुस्तके लिहिली होती. आणि त्यांनी बालविवाहासाठी विरोध पण केला आणि आपल्या घरातला पाण्याचा हौद याला अस्पृश्यांसाठी खुले केले होते. आणि एवढेच नाही तर त्यांनी यशवंत नावाच्या एका गरीब मुलाला त्यांनी दत्तक घेतले होते. आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी रायगडावर जाऊन शोधून काढली. आणि सर्वात पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुले यांनी साजरी केली होती. आणि त्यांनी शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिला होता. हे सर्व समाजकार्य करत असताना विरोधकांनी त्यांना नेहमी त्रास दिला. पण आपल्या मनगटातील जोरावर आणि विचारावर ते कायम ठाम होते. आणि एका लहुजी बस्तर यांनी त्यांना तालीम दिली आणि त्यांना वेळोवेळी सहकार्य केले. अशा महान पुरुषांनी लिहिलेले म्हटलेले आहे की विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, विद्येविना शूद्र घटले. इतके अनर्थ एका अविद्येने केले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. या महात्मा फुले यांना कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. निमिषा, तुझं खूप खूप कौतुक होत आहे. तुला खूप पुढे जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.